आम्ही आलोय तुमच्याकडे प्रस्ताव घेऊन. तुम्ही आता याच्या गांभीर्याने विचार करा आमच्या प्रस्तावाचा. कार्यकर्त्याची निवडणूक आहे, कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे कार्यकर्त्यासाठी आपण एक होऊया आणि एक चांगला मेसेज बाहेर जाऊन द्या. तुम्ही नेते आहेत, आता तुम्हाला अधिकार आहेत, तुम्ही अधिकाराचा वापर करून युती करावी. अण्णाचं माझं म्हणणं हेच. अण्णाने आम्ही तुमच्याकडे आलो. बाकी दोन शिवाजीराव चौथे ते आता आले, येऊनच गेले ते. साहेब तुम्ही आले, मी तुमचं स्वागत करतो. आपण महायुतीमध्ये सगळी एकत्रित झाली. आपलं सरकारी वर आदरणीय देवेंद्रजीचं, आदरणीय अजितदादा, आदरणीय शिंदे साहेब, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी, आपलं सगळ्याचं सरकार. आमची काल कोर कमिटीची बैठक झाली. त्याच्यातही राज्याचा जो जो निर्णय होईल त्याच्यात आम्ही युती करण्यासाठी पॉझिटिव्ह आहे. तुम्ही आले, मी तुमचं स्वागत करतो. आणि आपण आज होऊन मी वरिष्ठाशी बोलतो आणि आमची एक कोर कमिटी भाजपची, त्या कोर कमिटीत विषय मांडतो. तुम्ही आल्याचं मी सांगतो. आम्हाला तेच मान्य आहे. आम्ही तुम्हाला आता रितसर मागणी केलेली आहे. आता दुसरी फेरी आपण, तिसरी आपण अशी करू की जागेच्या संदर्भातले प्रस्ताव देऊ. आम्हाला कोणता प्रस्ताव? आमचे प्रस्ताव देऊ तुम्हाला, तुमचे आम्हाला द्या, आम्ही यांना देतो, हे आम्हाला देते. तुमचं पत्र बसलो, नंतर मी येतो तुमच्याकडे. पहिल्यांदा तुम्ही शिवसेनेला किती देणार, आम्हाला किती देणार, 57पैकी याचा आकडा निश्चित करा. मग नंतर पुढे याच्यावर जाऊ आपण आकड्यावर जाऊ, नंतर पुढे जाऊ ना. ते होईल ना. आपण एकमेकाचे प्रस्ताव देऊ, कमी जास्त काय. तुम्ही 65 पैकी 65 मागा, आम्हाला काय म्हणणं नाही. पण आम्हाला जेवढे मागा आम्ही तेवढे मागू. पण ते चर्चा करू ना, आपण सांगू, मग चर्चा करू. चालेल, चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.